नमस्कार, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आले. निवडणुकी संदर्भात वादावर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी आज पार पडली. यावेळी न्यायालयाने 90 दिवसात गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचने 30 एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयात गोकुळ संलग्न अवसायन प्रक्रियेत असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये असे सांगत संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. याशिवाय दूध संस्थांची सुनावणी 80 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा निकाली काढत गोकुळची निवडणूक येत्या 90 दिवसात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता गोकुळची निवडणूक ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच प्रलंबित असलेल्या 1200 दूध संस्थांच्या सुनावण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे गोकुळच्या राजकारणात हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. गोकुळ दूध संघाशी संलग्न त्या 1200 दूध संस्था अवसायनात काढणे, त्याचबरोबर संचालक मंडळाला मुदतवाढ देऊ नये अशा मागण्यांची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली होती. यावर निर्णय होत उच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाशी संलग्न त्या 1200 दूध संस्थांची सुनावणी 80 दिवसात पूर्ण करून त्यानंतर निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 4 मे पासून गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने जो निर्णय दिला होता तो राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी धक्कादायक मानला जात होता. दरम्यानच्या काळात गोकुळच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोकुळची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.